जगावर आलेली करोना ही आपत्ती रोखण्यासाठी गेल्या 7 महिन्यापासून सर्व स्तरांवरून प्रयत्न केले जात आहे. या आपत्तीचे यशस्वीमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण सर्वच प्रयत्नशील आहोत. करोना बाधितांवर वेळेवर उपचार होण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेता जाधव गॅस प्लांटने एका दिवसात 2000 सिलेंडर भरण्याची क्षमता असलेले युनिट उभे करून कौतुकास्पद काम केले आहे. आंबेभोला रस्त्यावर असलेल्या विल्लोळी येथील जाधव गॅसेस ऑक्सिजन प्लांटचा उद्घाटन समारंभ पार पडला. सर्वप्रथम पालकमंत्री माननीय छगन भुजबळ यांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार नितीन भोसले, नगरसेविका संगीता जाधव, जाधव गॅसेस ऑक्सिजन प्लांटचे संचालक अमोल जाधव, जिल्हा उद्योग व्यवस्थापक सतीश भामरे, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निखिल सौंदाणे, महानगरपालिका आरोग्य अधिकारी भाऊसाहेब नागरगोजे, नोडल अधिकारी डॉ आवेश पलोड, उद्योजक धनंजय बेळे, HPCL कंपनीचे विभागीय व्यवस्थापक प्रलय जांभुळकर, अक्षय जाधव आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी नगरसेविका संगीता जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी मग ते सिलेंडर घेऊन तिथे कोरोनाचे प्राण वाचवले. बऱ्यापैकी आपण 70% जवळजवळ भार हा ऑक्सिजनचा अमोलजींनी उचलला आणि बऱ्यापैकी एक लोकसेवेचं काम पण त्यांनी सुरू केलं. तर त्याबद्दल पण मी त्यांना धन्यवाद देते. आणि आज साहेब इकडे आले, साहेबजी इकडे आले, समीरजी आले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. यावेळी माजी आमदार नितीन भोसले यांनी प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. करोनाची संख्या आपली 1400-1500च्या घरात गेली होती, परंतु आपण सातत्याने लक्ष घालून सिव्हिल सर्जन असतील, जिल्हाधिकारी असतील, महानगरपालिकेचे आयुक्त असतील, या सातत्याच्या बैठका घेऊन तुम्ही ते आता जवळपास 700-800च्या घरात साहेब आले. त्याच्यामध्ये आपला खूप मोठा सिंहाचा वाटा आहे सगळं कंट्रोल करण्यामध्ये. आणि जेणेकरून आज मागच्या 6 महिन्यामध्ये गोरगरिबांना सगळ्यांना राशनचं कुठेही आपण ऐकलं असं करोनामुळे गेलं, पण कोणीही महाराष्ट्रामध्ये आम्हाला रेशन मिळालं नाही, आम्हाला अन्नधान्य मिळालं नाही. याच्यामुळे एकही आत्महत्या किंवा एकही असा मृत्यू घडलेला नाही. हे सगळं भुजबळ साहेबांचं याच्यामध्ये खूप मोठं ताकद आहे, त्यांची काम करण्याची जिद्द आहे. आपण या ठिकाणी आलात, आम्ही सगळे भोसले परिवार, जाधव परिवार आपल्या मनापासून आभार मानतो आणि असाच आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या मागे ठेवावा अशी आपणास विनंती करतो. आणि माझे दोन या प्रकल्पाबाबत अधिक माहिती जाधव गॅसेस ऑक्सिजन प्लांटचे संचालक अमोल जाधव यांनी दिली. तो ऑक्सिजन सुद्धा आलेला आहे, त्याच्यामुळे जेव्हापासून त्यांनी सांगितलं तेव्हापासून आपल्याला नाही वाटत की आपल्याला कुठले प्रॉब्लेम झाले. तसं मध्यंतरी एका रात्रीला 4-5 हॉस्पिटल एवढा प्रॉब्लेम लागेल. माझ्याकडे माझी विशेष सदस्य असल्यामुळे महापालिकेची आम्हाला ते सप्लाय करता येत नाही, परंतु मग त्या ठिकाणी दुसरा सप्लाय होता, पण ते पुरू शकत नव्हते. तर त्यावेळेला 4-5 हॉस्पिटलला म्हणजे मग महापौर साहेबांनी फोन केला, त्यानंतर आपले नाष्टीकर साहेब या ठिकाणी त्यांनी फोन केला, आपले पलोड साहेब आहेत त्यांनी फोन केला की अमोलजी काही पण करा, रात्री आम्हाला सप्लाय उपलब्ध करून द्या. आपण त्यांना तातडीने सप्लाय त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला. आणि त्याच्यानंतर महापौरांनी सुद्धा फोन केला होता रात्री की काही पण करा. एकाच वेळेला 5-6 हॉस्पिटलला प्रॉब्लेम झाला आणि आपण तो कुठलेही मागे पुढे काही न बघता त्या उपलब्ध करून दिला. आपल्याकडे जवळजवळ मॅक्रोसच्या 150 टँक आहे, म्हणजे एका टँकमध्ये 25 सिलेंडर बसतात. अशा प्रकारचे 150 सिलेंडर टँक आहे. त्याच्यामुळे आपल्याला मला वाटत नाही का आपल्या या ठिकाणी कधी शहराला प्रॉब्लेम नाही. नक्कीच या ठिकाणी पालकमंत्र्यांना मी धन्यवाद मानतो. या ठिकाणी ते आल्यात कार्यक्रमाची शिववळणी, त्याबद्दल मी जास्त वेळ घेतला, सगळ्यांचे आभार मानतो. थोडक्यात नाशिक जिल्ह्याला 25 मेट्रिक टन ऑक्सिजन म्हणजे 4000 सिलेंडर दररोज लागणार असून विल्होळी येथील ऑक्सिजन प्लांटद्वारे 2000 ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्यात येणार आहे. लॉकडाऊन काळातही सगळे बंद असतानाही सामाजिक भान ठेवून अतिशय मेहनतीने अमोल जाधव यांनी या ऑक्सिजन प्लांट उभारणी केली आहे. भविष्यात या प्रकल्पामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार नसून प्रत्येक रुग्णाला पुरेसे ऑक्सिजन मिळणार असल्याचे सांगितले. या प्लांटच्या माध्यमातून नाशिक शहरात आज वैद्यकीय व उद्योग क्षेत्रासाठी लागणाऱ्या 70% ऑक्सिजनची गरज पूर्ण होणार आहे. महानगरपालिकेकडून जागतिक दर्जाच्या सुविधा नाशिकमध्ये उपलब्ध व्हायला पाहिजेत. ऑक्सिजनची पूर्तता करण्यासाठी ऑक्सिजन तयार करणारे उद्योग देखील गरजेचे आहे आणि त्यामुळेच जाधव गॅस प्लांटचे काम अभिनंदनीय असल्याचंही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. इथे टॉप के हॉस्पिटल्स आले पाहिजे, मेडिकल हब तयार झाला, फार सुंदर शाळा आणि कॉलेजेस आले पाहिजे.
एज्युकेशनल हब तयार झाला पाहिजे, IT पास झाले पाहिजे, पर्यटन वाढलं पाहिजे आणि शेती उद्योगावर अवलंबून असणारे उद्योग वाढले पाहिजे, ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज वाढल्या पाहिजे. तेव्हा पुण्याच्या बाजूला तळेगावात हॉस्पिटल्स आली, तसं आपल्या इकडे त्या बाजूला पण सांगण्याचा उद्देश इथलं क्लायमेट जे आहे, वातावरण अतिशय पोषक सुंदर, ते वातावरण आपण चांगलं ठेवूया. आणि मी आता जे मागील मगाशी सांगितलं, मेडिकल हब, एज्युकेशनल हब, टुरिस्ट सेंटर, वेलनेस हब, ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज, वायनरीज, IT पास, या सगळ्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला सगळं फार मोठ्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्था जी आहे उभी राहणार आहे. निश्चितपणे 2 पैसे लोकांना मिळणार आहेत, नोकऱ्या मिळणार आहेत, तुमचं जगात करतो तर आपण मासिक पुरता करतो आणि त्याच्यामध्ये जे आहे शक्ती लावायचं काम, ताकद द्यायचं काम. जाधव कुटुंब, राहुल जाधव कुटुंबाने केलं म्हणून मी सगळ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि एक गोष्ट सांगतो की सिलेंडर्स अमोल तुमच्याकडे मोठ्या प्रमाणावर नेहमी स्टॉक असला जातो. काही अडचण निर्माण झाली, 5,000 ठेवायलाच पाहिजे. म्हणजे बाकीचे येतील न येतील, पण अडचणीच्या वेळेला इमर्जन्सीला तुम्ही मला ऑक्सिजनची व्यवस्था जी आहे गावागावामध्ये एवढी चांगली इस्पितळ हॉस्पिटल उभे राहतील, त्यांना ऑक्सिजन लागणार आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने आपण अतिशय चांगलं पाऊल उचललेलं आहे उद्योगातलं. मी तुम्हाला मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो, आशीर्वाद देतो. तर कार्यक्रम संध्याकाळी होता. यावेळी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी देखील अधिक माहिती दिली. एक अतिशय अद्ययावत आणि चांगला प्लांट आणि जी काळाची गरज या नाशिक शहरासाठी होती, ती गरज या प्लांटच्या माध्यमातून भरून निघणार आहे. भविष्यामध्ये जो मागे प्रसंग आपल्या नाशिकरावर उद्भवला होता की अनेक हॉस्पिटलना ऑक्सिजनचं शॉर्टेज क्रिएट झाला होता आणि मुंबईवरून टेक्निकली यांच्या जुन्या प्लांटमध्ये बोलवून ते सुरळीत करून आपण रात्री 2 वाजता त्यांनी पण खूप मेहनत घेतली आणि रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी त्याला मदत झाली. तर इथून पुढे भविष्यामध्ये रुग्णाची संख्या जरी वाढली तर इनहाऊस आपल्याच जिल्ह्यामध्ये जाधव गॅसेसच्या वतीने आपल्याला हॉस्पिटलचा ऑक्सिजन कमी पडणार नाही याची मला खात्री आहे. मी यांच्या नवीन उपक्रमाला धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. या प्रकल्पाला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपायुक्त पौर्णिमा चौगुले, शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, प्राचार्य देवयानी फरांदे, आमदार देवयानी फरांदे, सरोजा हिरे, राहुल ढिकले, माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महापौर सतीश कुलकर्णी, भिकुबाई बागुल, स्थायी सभापती गणेश गीते, अजय बोरस्ते, डॉ. शोभा बच्छाव, गटनेते विलास शिंदे, सतीश सोनवणे, सचिन मराठे, महेश बिडवे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, सुदाम डेमसे, राहुल दिवे, सह आयुक्त माधुरी पवार, उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सतीश भामरे, नितीन गवळी, आरोग्य अधिकारी डॉ. भाऊसाहेब नागरगोजे, डॉ. निखिल सैंदाणे, भागवत आरोटे, शरद आहेर, विल्लोळीचे सरपंच बाजीराव गायकवाड, अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, हिमाचे अध्यक्ष तुषार चव्हाण, धनंजय बेळे, हेमंत खोंड, पंडित धात्रक, अशोक साम, सुरेंद्र कोथमिरे आदींनी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी देवानंद बिरारी यांनी सूत्रसंचालन केले तर मानसी जाधव आणि अमय जाधव यांनी आभार मानले. एनएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.